बघा, ह्या प्रश्नात आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, समजा एक रेल्वे इकडून आली, एक रेल्वे इकडून आली आणि ज्या वेळेस त्यांची ही पोझिशन होईल, म्हणजे ही हिला ओलांडेल किंवा ही हिला क्रॉस करेल, तर ते किती वेळात क्रॉस करेल ते काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सोडवायचं कसं. समजा ही रेल्वे इकडून आली आणि ही रेल्वे इकडून आली. ही रेल्वे जेव्हा ह्या रेल्वेला क्रॉस करेल तेव्हा ती स्वतःची लांबी प्लस इची पण लांबी क्रॉस करेल. तसंच सेम ही इकडून आली तर इची प्लस इची लांबी क्रॉस करेल. म्हणून आपल्याला दोघींच्या पण जे लांबी दिलेल्या आहेत त्या आपल्याला एक कराव्या लागेल. 137 प्लस 163 किती होतात, 300 मीटर होतात. तर 300 मीटरला किती वेळ लागेल तेच आपलं इथं उत्तर असेल. मग आपल्याला तासी किती दिलेलं आहे ते करावं लागेल. तासी म्हणजे काय, तर ती इथं आपण सेकंड मध्ये काढू. ठीक आहे, म्हणजे 3600 ला ती किती जातीये, एका तासाला किती जाते. आता सेपरेट दोन रेल्वे, पहिलीची स्पीड आहे 18ची आणि दुसरी दिली आहे समजा 22ची, एक 18ची एक 22ची. परंतु त्या एकमेकींना काय करतायत, एकमेकींना असं ओलांडतायत, म्हणून आपल्याला दोघींची पण स्पीड एकच करावं लागेल. म्हणून आपण काय करू, इथे ही 22 प्लस 18 करू, जे होत आहेत 40, म्हणजे 40 किलोमीटर एका तासाला आहे. मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, 40,000 होईल. बस इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ, आपल्याला उत्तर मिळून जाईल. कशा पद्धतीत बघा, 300 गुणिले 3600, इथं भागिले मध्ये हे येऊन जाईल 40,000. आता इथे 4 शून्याला हे 4 शून्य इथे कट झाले, 4 ने 36 ला भाग जातो, 4 9 36, 9 आणि 3 उरले, 9 त्रिक 27. म्हणजे किती वेळ लागेल एकमेकींना ओलांडायला, 27 सेकंद लागेल.